अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मामा सांगतात, माझ्या बाळा, देवाचा वास आपल्या प्रत्येकाच्या घरात असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु बाळा, देवघराचे हे महत्त्वाचे नियम मी आज तुला सांगणार आहे, जेणेकरून हे नियम तुला पाळायचे आहेत. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये देवाच्या पूजेचे हे महत्त्व माहीत नसल्यामुळे 99% चूक तुझ्याकडून घडते आहे आणि पूजेचे फळ तुला मिळत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये देव वास करत नाहीत, तर ते कोणते कारण आहेत आणि त्याबद्दल कोणते महत्त्वाचे नियम आहेत हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. देवघर हे देवांचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का असेना देवघर असलेच पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. या माहितीमध्ये आपण देवघराचे महत्त्व आणि नियम पाहणार आहोत. त्याआधी भक्तांनो, कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. तुमच्या सगळ्या इच्छा बाळूमामा नक्कीच पूर्ण करतील. मामा सांगतात, अरे बाळा, देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना अंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावे. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवांना अंघोळ घालावी. देवांना अंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर पाणी हे तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीला विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक केलेला असतो, अंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये ते विसर्जित करावे. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष सुद्धा लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी. प्रथम गणपतीला अंघोळ घालावे. प्रथम गणपतीला आसनस्थ करावे. प्रथम गणपतीला गंध लावावे. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंडी ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते. नंदी हे महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे अत्यावश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो, म्हणजे जे निर्माल्य बनते, ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच देवाला दिवा लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेमध्ये ठेवू नये. देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात. देवांच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडून ठेवायचे नसतात.
कुठल्याही देवाचा फोटो किंवा मूर्ती, त्या मूर्तीचे तोंड हे दक्षिणेकडच्या दिशेला ठेवायचे नाहीत. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड उत्तर व पूर्व दिशेला असावे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. देवघरातील शाळीग्रामावर अक्षता व्हायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचे असते. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नाही. 2 हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत पोहोचत असतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या असतात. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या 2 वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळी घंटी नाद व्हायलाच हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटीनाद झाल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक होते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेने करायचे असते. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटानेच गंध लावायचा असतो. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायचा असतो आणि इतरांना अंगठ्याने लावायचा असतो. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देखील देवघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये असल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच घरामध्ये कुठल्याही कुलदेवतेचा टाक असणे अत्यंत गरजेचे आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी. लक्ष्मीची मूर्ती असलेले घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची आडगळ किंवा देवघराच्या वरती ठेवू नये. आपलं पूजेचं सामान सुद्धा एखाद्या खाली ड्रॉवर करून त्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा. इकडे तिकडे पसरलेले नसावे. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्यामध्ये निर्मळता, सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावीत, ती जोडलेली नसावीत. काही घरामध्ये अगदी कमी जागा असते. इथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली जाते तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि
आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समई, दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावी. कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो आणि वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो. त्यामुळेच हे कारण अतिशय योग्य मानलं जातं. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातील आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत. कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात हे नियम पाळायचे आहेत. आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे नियम. आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या देवघरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात आनंद, नेहमी उत्साह राहतो आणि देवांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असतो. नंबर 9. वचनभंग करू नका. तुमचे शब्द तुमची खरी ताकद दाखवतात. जर तुम्ही वचनभंग केला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुमची किंमत कमी होत नाही. राजकारणी लोक निवडणुकीपूर्वी जनतेला अनेक आश्वासन देतात, पण निवडून आले की सर्व विसरून जाणार. त्यामुळे अशा लोकांबद्दल जनतेच्या मनात खूप चीड निर्माण झालेली असते, कारण त्यांनी वचनभंग केलेला असतो. शब्दांची किंमत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे. तुमच्या वचनांवर ठाम राहा. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा आदर सुद्धा नक्कीच करतील. नंबर 10. लुडबुड करणं बंद करा. तुमच्या क्रियांचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर होतो. सतत लुडबुड करणं, तक्रार करणं, नकारात्मक वागणं लोकांना आवडत नाही. सकारात्मक विचार लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात, तर नकारात्मक विचार संभ्रम निर्माण करतात. आपल्या कृतीत शिस्त असेल तरच आपली प्रतिमा भक्कम बनते. म्हणून सकारात्मक राहा, नियोजन ठेवा. लोक तुमचा सन्मान नक्कीच करतील. नंबर 11. स्वतःचं मत लपवू नका. तुमच्या मतावर ठाम राहणं ही खरी ताकद आहे. जर तुम्ही सतत तुमच्या मताला कोणाच्या तरी दबावाखाली लपवत राहिलात तर लोक तुम्हाला हलकं समजतात. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, तुमच्या मताला आवाज द्या, कारण तुमची खरी शक्ती तुमच्या शब्दात आहे. म्हणून स्वतःचे मत ठामपणे मांडायला शिका. जनतेच्या मनात निर्भीड व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण होईल. दिखाऊपणाला बळी पडू नका. समाजाला दिखाऊपण सहज आकर्षित करते, पण सत्य बाहेर आल्यावर नाचक्की होते. लोकांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहत नाही. त्यापेक्षा तुमच्यामध्ये ज्या उणिवा आहेत त्या स्वीकारा आणि कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वतःमधील उणिवा शोधून त्यांच्यावर काम करत राहिल्यास तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनेल आणि लोकांच्या मनात आदर निर्माण होईल. आपल्या समाजामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या उणिवावर काम केलं आणि यशस्वी होऊन दाखवलं. नंबर 13. सतत परवानगी घेणं थांबवा. काही लोकांना अगदी छोट्या गोष्टींसाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते. हे करू का, ते करू का, हे योग्य आहे का, माझ्याकडून काही चूक होईल का. यामध्ये जरी नम्रपणा दिसून येत असला तरी तुमच्यामधील आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. सतत परवानगी घेणं म्हणजे आपल्या निर्णय शक्तीची चावी दुसऱ्यांच्या हातात देणं. खरे नेते, यशस्वी लोक, श्रीमंत लोक हे स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि आयुष्यात पुढे जातात. समजा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. तुमच्या हातात 10 लाख रुपये आहेत. तुम्हाला माहित आहे की हा पैसा शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा एखाद्या छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये लावला तर तो वाढू शकतो. पण तुम्ही तसं न करता तुम्ही फक्त विचार करत बसता, हे करावं का, ते करावं का, यामध्ये खूप रिस्क आहे का, माझ्याकडून काही चूक तर झाली नसेल ना. बऱ्याच गोष्टी आपण करतो. तुम्ही लोकांचा सल्ला पण घेता, पण तोपर्यंत संधी निघून गेलेली असते. तुम्ही मात्र शेवटपर्यंत सल्ले आणि परवानगीच्याच प्रतीक्षेत असता. लक्षात ठेवा, सल्ला किंवा परवानगी घेणं वाईट नाही, पण सतत परवानगी घेणं म्हणजे स्वतःवर विश्वास नसल्याचं लक्षण आहे. निर्णय घ्या, जबाबदारी घ्या आणि पुढे चालत राहा. तुमचं धाडस हेच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. नंबर 14. आवाजात ठामपणे ठेवा. काही लोक काहीही बोलले तरी त्यांचा आवाज इतका ठाम आणि आत्मविश्वास पूर्ण असतो की समोरचा लगेच त्याचं म्हणणं मान्य करतो. आणि काही जण अगदी योग्य गोष्ट सांगत असून सुद्धा आवाजात ठामपणा नसल्यामुळे त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही. जर आवाजात भीती असेल तर लोकांना वाटतं की तुम्हालाच तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही.
पण जर आवाजात आत्मविश्वास असेल तर अगदी साधी गोष्ट देखील लोकांना पटते, त्यांच्यावर प्रभाव पडतो. म्हणून समजा, जर तुम्ही नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये बसला आहात, इंटरव्ह्यूने विचारलं, तुम्ही हा प्रोजेक्ट हाताळू शकता का? जर तुम्ही घाबरून म्हणालात, हो, बहुतेक मी प्रयत्न करेन, तर लगेच समोरच्याला वाटेल की तुम्ही असमर्थ आहात. पण जर तुम्ही ठामपणे म्हणालात, हो, हा प्रोजेक्ट मी आत्मविश्वासाने हाताळू शकतो, तर लगेच तुमच्या आवाजातल्या ठामपणावरून तुमची किंमत वाढते. म्हणून आयुष्यात नेहमी स्वतःचं संरक्षण करायला शिका. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या दबावाखाली, त्यांच्या शब्दाखाली किंवा त्यांच्या निर्णयाखाली स्वतःला हरवून बसतो. पण खरी ताकद म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं, आपल्या हक्काचं, पैशाचं, वेळेचं आणि आत्मसन्मानाचं. जर तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं नाही तर लोक तुमचा फायदा घेत राहतात. पण जेव्हा तुम्ही मर्यादा आखता, स्वतःसाठी ठामपणे उभे राहता, तेव्हा लोक तुम्हाला गंभीरतेने घेतात. समजा तुम्ही एका कंपनीत जॉब करता, तुमचं काम वेळेवर, प्रामाणिकपणे आणि चोख होतं, पण काही सहकारी त्यांचं काम वारंवार ढकलतात. तुम्ही नाही न म्हणता त्याच करत राहिलात तर तुमची प्रगती थांबेल, कारण तुम्ही स्वतःच्या करिअरच्या लाईनवर न चालता दुसऱ्यांचं ओझं उचलत राहात. तुम्ही जर ठामपणे सांगितलं, हे माझ्या जबाबदाऱ्यामध्ये नाही, माझं काम मी वेळेवर पूर्ण करतोय, तर लोक तुमचा गैरफायदा घेणं थांबवतील आणि प्रोफेशनल वर्तन दिसून येईल. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं? मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे? असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे, तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील? भोग हा भोगूनच संपवावा लागतो, शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार
आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना, की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो, तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं, असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबियांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये
तुम्हाला यश प्राप्त करून देतील, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते.
इथूनच मामांची लीला सुरू होते, विश्वास ठेवा. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो, मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना, देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.